हे बघा, मागच्या 3 दिवसापासून किसान सभेने आजच्या जिवंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. अपेक्षित असं होतं की पहिल्याच दिवशी कृषी मंत्र्यांच्या सोबत झालेल्या चर्चेमधून काही प्रश्न सुटणं अपेक्षित होतं, परंतु त्याला काही फारसा प्रतिसाद न दिल्यामुळं आज खऱ्या अर्थानं फार महत्त्वाचा लक्ष्म्याचा सण असतानासुद्धा या आमच्या लक्ष्म्यांना आज सरकारच्या दरबारी येऊन आमच्या कुटुंबावरती जो काही घाला आसमानी आणि सुलतानी संकटं घालत आहेत, ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, ज्या घोषणा सरकार करतं आहे त्याची अंमलबजावणी करत नाही आहे आणि प्रचंड कर्जाचा डोंगर आमच्या कुटुंबावरती साचलेला आहे. आणि म्हणून लक्ष्मीच्या सणादिवशी खऱ्या अर्थानं लक्ष्मी घरी येत असतानासुद्धा आमच्या डोक्यावरचं कर्ज आणि आमच्या शेतातल्या शेतीमालाला पिकाचा भाव मिळावा, आमच्या घोषित केलेल्या अनुदान आणि विम्याच्या रकमा आमच्या खात्यावरती पडाव्यात, खरी लक्ष्मी आमच्या पदरात यावी म्हणून आमच्या लक्ष्मी आज सणादिवशीसुद्धा या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलनासाठी आलेले आहेत. ही अत्यंत सरकारसाठी खेदाची गोष्ट आहे. लक्ष्मीचा सण असून आम्ही इथं यायला लागतो, आम्ही उन्हातानाचे काम करतो, हे करतो, तरी आमच्या शेतीला भाव देत नाही. रानामध्ये इचू काढा ना काही असते तरी आम्हाला तसं जावं लागते. वरून ऊन असलं तरी आम्हाला तशीच कामं करावं लागते. आणि काम करून आम्हाला काहीच फायदा भेटत नाही त्याचा. काय मागणी आहे तुमची? आमच्या काय आम्हाला विमा द्या, अनुदान, आमचा विमा राहायला अनुदान, कर्जमाफी करा. नाव सांग. कोणा लाईट नाही टायमाच्या टायमाला. आमच्या लक्ष्मीच्या सणाला सुद्धा लाईट बंद असते. कुठून आलेला तुम्ही? आम्ही नेतृडून आलो. सुरेखा पवार आहे. किती दिवस झाले तुम्ही? आम्ही 2 दिवस झालो.